असाच प्यार करत राहा. आणि प्यारवरून मला एक गोष्ट आठवण आली गाईज, आपल्या चॅनलवर 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यामुळे खूप आनंद होत आहे मला गाईज. तर लग्नासाठी तर बहुत टाईम आहे आणि फक्त ती गाणेच वाजत आहेत गाईज. आपली आलू वांग्याची भाजी एक नंबर झाली आहे. भाजी कशी झाली? सो गाईज, तर गाईज एक मिनिट. तर पुन्हा एकदा तुमचं नव्यानं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गाईज तो लुक बरोबर नव्हता म्हणून मी लुक चेंज करून आलो. आणि आजचा ब्लॉग असा आहे, आपण जात आहोत लग्नाले. कोणाच्या मित्र नेत आहेत ते तर चाललो. हां तर गाईज आता माझा मित्र येणार आहे आणि मित्र आल्यावर आपण त्याच्यासोबत लग्नाला जाऊ. आणि लग्नामध्ये दरवेळीचा जे राहते तेच का आपला विदर्भाचा स्पेशल आहे, वांग्याची भाजी ना गपगप शिरा. तो खाणार आहोत आपण. मला तर मस्त आवडते. तर गाईज जसा तो येईल तसं आपण त्या लग्नाला जाऊ. आणि तुम्ही हा व्लॉग स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत बघत राहा. तर गाईज माझा मित्र आलेला आहे, तेव्हा तुम्हाला बाहेरून दाखवतो. चल. हां तर गाईज हेवा हा माझा मित्र आलेला आहे. बे चेहरा दाखव बे. हां याचं नाव संकेत आहे. तर आता आम्ही जात आहोत कापसीले. आमच्या विदर्भामध्ये बहुत मोठी ऊन आहे, चरचर लाजते. आता या सीटवर मी बसीन. तर माझा एकदा लुक दाखव पब्लिकला. तर गाईज चला आता. चल रे गड्या. पेट्रोल पंपवर आपल्या गाडीत कितीचा पेट्रोल जाणार आहे? 100चा का ना पेट्रोल जाणार आहे. रेडिंग दाखवतो तुम्हाला एक नंबर. टंकी खोलत आहे पहा. वेट का नाही थांबा काही. आता आपला नंबर लागला आहे. हा टंकी खोलत आहे पहा. 100चा का ना तेल. तर सर तुम्हाला कसं वाटत आहे सांगा. गरमी लागत आहे. आपल्या विदर्भामध्ये कशी ऊन आहे सांग ना. मॅनेजर साहेबाला विचार. कोण आहेत? हे का मॅनेजर साहेब इकडं साईडला. हां तर काही साधा संपला. 100चा तेल गेला आहे. आणि आता आपण जाऊन वांग्याची भाजी ना गपगप शिरा खाले. मारून देते नाही, दारू वारू नाही प्याचा, गंदी बात. तर चला. दुपट्टा बांधतो म्हणते तेव्हा हा दुपट्टा बांधत आहे. हां आता आपण जाऊ.
आहे सामद्यामध्ये आणि गडचिरोलीवरून जास्त लंबा नाही आहे, जवळच आहे. म्हणून आता आम्ही सामद्याला चाललो लग्नाले. आणि काहीच लग्नामध्ये जो जेवण राहते एवढा जबरदस्त जेवण, डाळ भाजी, आलू वांग्याची भाजी. जर तुम्ही ते डाळ आपला का म्हणते डाळ भाजी ना आलू वांग्याची भाजी नाही खाल तर मग विदर्भात येऊन तुम्ही का खाल? साला जिता माणूस उठून खाऊन जिवंत होऊन जाता. अशी एवढी चांगली भाजी का सांगू तुम्हाला. तर आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी ते लग्नात गेल्यावर. चला आपण. आणि जो आता तुम्ही लग्न पाहिल्या तोच त्याच लग्नामध्ये जायचा आहे. हा म्हणे आता नाही जाऊन म्हणे लग्नामध्ये, म्हणते लग्नामध्ये वेळ आहे म्हणते, लग्न लागायचं आहे म्हणते. आता याले गडचिरोलीले काम आहे तर म्हणून भत्ता मारला का चलो घरी. तर मग आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो त्या जेवणामध्ये. नाही तर पुन्हा कोणता येते हा का म्हणते काय याच्यावर आहे, कुठे जाऊन तर ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही हा ब्लॉग स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत बघत राहा. असाच प्यार करत राहा. आणि प्यारवरून मला एक गोष्ट आठवण आली गाईज, आपल्या चॅनलवर 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यामुळे खूप आनंद होत आहे, मला बहुत चांगला वाटत आहे. आणि असाच हळूहळू तुमचा प्रेम माझ्यावर कायम राहू द्या. आणि 200वरून समोर वाढवा, 1000 होऊ द्या, 2000 होऊ द्या. आणि व्हिडिओवर गाईज व्ह्यू येतात. कोणत्या व्हिडिओवर 87 व्ह्यू येतात, कोणत्या व्हिडिओवर 200 व्ह्यू येतात. तर असाच व्ह्यू येऊ द्या आणि असाच प्रेम तुमचा माझ्यावर राहू द्या. आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईन, व्लॉग नवीन नवीन. तर बघत राहा. इस बार माय लेवल का गर्लफ्रेंड 1 करोड सोबत सुरुवात. गाईज तर लग्नासाठीचा बहुत टाईम आहे आणि फक्त ती गाणेच वाजत आहेत. कोणीच आलेला नाही आहे, कोणीच आला नाही लग्नासाठी. मला वाटते 2 तास आहे, तोपर्यंत आपण आता एकच काम करू शकतो, वाट पाहू शकतो. लोक मगन होंगे. हा घे लंबी हो तेरी उम्र हम सबका अरमान है. लंबी हो तेरी उम्र हम सबका अरमान है. गाईज तर चला बँजो पाहून आपण बँजो. जो भी दिल से पुकारे तुझको, 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 उसकी पुकार. लक्ष्मण के बेटा आता लग्न लागत आहे. हे अक्षदा दिल्या अक्षदा दिल्या आहेत ना. तर आता लग्न झाल्यावर टाकायचा, मग जेवायला बसून आपण. चलो.
गाईज आता लग्न लागलाय आणि आता आपण जेवायला बसू. गाईज आपली आलू वांग्याची भाजी एक नंबर झाली आहे. भाजी कशी झाली? जोरात बोल, पब्लिकला आवाज गेला पाहिजे. तर आपला जेवण आता झाला आहे एक नंबर. हा मस्त वांग्याची भाजी होती पण शिरा नव्हता, काही नको राव, पण डाळ भाजी होती आणि कढी मस्त गरम होती. एक नंबर जेवण झाला. नाही तिकडंच बाण मला लोक सांगू. आता काही एक नंबर जेवण झाला. आता आपण चाललो गडचिरोलीला. आता मी पोचलेलो आहो गडचिरोलीमध्ये आणि थोड्याच वेळात घरी पोचून आपण हा ब्लॉग एंड करू. हो तर फायनली गाईज मी घरी पोचलो आहो आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलले सबस्क्राईब करा, व्हिडिओले लाईक करा आणि शेअर पण करा. मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगसोबत.